स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। याच्या पहिले मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये शब्द अलंकार म्हणजे काय, शब्द अलंकाराचे प्रकार कोणते कोणते आहेत, त्याची उदाहरणे कोणती आहेत, असा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू अर्थ अलंकार म्हणजे काय। परंतु अर्थ अलंकार समजून घ्यायच्या पहिले उपमेय आणि उपमान हे समजणं फार महत्त्वाचं असते। जर उपमेय आणि उपमान हे समजले तर अर्थ अलंकाराचे बाकीचे उदाहरण आपल्याला ओळखता येतात। मग समजा आपल्याला आपलं म्हणणं, एखाद्या व्यक्तीला आपलं म्हणणं, आपले विचार इतरांना सांगायचे असतील किंवा जास्त प्रभावीपणे समोरच्याला पटवून द्यायचं असेल, त्यावेळेस आपण एक गोष्ट समोरच्याला सांगण्यासाठी दुसऱ्या गोष्टीचा आधार घेत असतो किंवा दुसऱ्या गोष्टीचं दुसरं एखादं उदाहरण देऊन आपण आपलं म्हणणं समोरच्याच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतो। जसं की एखाद्या मुलाचं असं म्हटलं त्याचं अक्षर छान आहे, त्याचं अक्षर चांगलं आहे, एवढंच म्हटलं तर पटकन तेवढं लक्षात येणार नाही की चांगलं आहे कसं आहे। परंतु सुरेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे, मोत्यासारखे असं म्हटलं की मग अरे हा खूप छान आहे, म्हणजे मोत्यासारखं सुटसुटीत एकदम व्यवस्थित आहे, पटकन लक्षात देऊन जाते आपल्या। म्हणजे इथं काय होते, अक्षराची आणि मोत्याची तुलना केलेली आहे किंवा अक्षराचं महत्व पटवून देण्यासाठी किंवा अक्षर किती छान आहे हे पटवून देण्यासाठी इथं मोत्याचं उदाहरण घेतलेलं आहे। त्याच पद्धतीने आणखी काय उदाहरण जर पाहिलं तर शाळा मातेप्रमाणे आहे, आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशूर आहेत। मग शाळा मातेप्रमाणे आहे, ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला समजून घेते, आपल्याला प्रेम करते, जीव लावते, आपल्यावर चांगले संस्कार करते, त्याच पद्धतीने शाळा मातेप्रमाणे आहे असं त्याचा अर्थ होते। आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशूर आहेत। मग पाटील इतरांना चांगली मदत करणारे असतील, पण त्यांना मग ते चांगल्या पद्धतीने पटण्यासाठी आपण काय कर्णासारखे दानशूर म्हणजे पाटील हे सगळ्यांना कधीही मदत करणारे आहेत, हे आपल्याला त्याच्यातून सांगायचं आहे। आमच्या वर्गातील समीर प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांच्यासारखा चांगला वक्ता आहे। समीर चांगलं भाषण वगैरे करतो, चांगलं स्टेज डेअरिंग आहे, त्याच्यामध्ये चांगला बोलतो, पण हे सांगण्यासाठी शिवाजीराव भोसलेचं उदाहरण घेतलेलं आहे की शिवाजीराव भोसले यांच्यासारखा चांगला वक्ता आहे। मग असे आपले काही उदाहरण देऊन, दाखले देऊन आपण आपलं म्हणणं प्रभावीपणे समोरच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो। मग आता याच्यातून लक्षात येते की उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय आणि ते कसं ओळखायचं, हा फरक आणि त्यामध्ये काय फरक आहे हे समजून घ्यायचं। मग आता सुरेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे, अक्षर म्हटलं तर उपमेय आणि मोती हा शब्द आहे उपमान। उपमेय म्हणजे काय की ज्याची तुलना करायची आहे किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे ती वस्तू किंवा तो घटक, ज्याची तुलना करायची आहे किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे तो घटक। मग आता सुरेशचे अक्षर सुंदर आहे, याच्यामध्ये कशाचं वर्णन होत आहे, कशाचं वर्णन होत आहे, तुलना कशाची करत आहेत, अक्षराचं। कशाचं, अक्षराचं वर्णन असल्यामुळे अक्षर काय आहे उपमेय। आणि ते कोणाशी करत आहे, अक्षराची तुलना कशाची होत आहे, अक्षराची, आणि कोणासोबत होत आहे, मोत्यासोबत होत आहे। म्हणजे ज्याची तुलना करायची ते उपमेय आणि ज्याच्याशी तुलना करायची, अक्षराची तुलना कोणासोबत होत आहे, मोत्यासोबत आहे, मोती काय झालं उपमान। बघा, ज्याची तुलना करायची किंवा ज्याचे वर्णन करायचे असा घटक म्हणजे उपमेय, आणि ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याला उपमा दिली जाते तो घटक म्हणजे उपमान। मग आता आपण या उदाहरणावर आपण लक्षात घेऊ की अक्षराची तुलना करायची आहे, अक्षराची तुलना करायची म्हणजे अक्षर काय झालं, उपमेय झालं। तुलना कोणाची होत आहे, तुलना होत आहे अक्षराची। मग अक्षराची तुलना होत असल्यामुळं अक्षर हे झालं उपमेय, पण अक्षराची तुलना कोणासोबत होत आहे, कोणाशी केल्या जात आहे, तर अक्षराची तुलना कोणासोबत होत आहे, मोत्यासोबत होत आहे, म्हणून मोती काय झाले हे उपमान। लक्षात येत आहे, तुलना होत आहे कोणाची, वर्णन कोणाचं करावं आपण, अक्षराचं, म्हणून ते झालं उपमेय। कोणासोबत करत आहोत किंवा कोणाशी त्याची तुलना होत आहे, ज्याच्याशी तुलना होते ते असते उपमान, लक्षात आलं। ज्याची तुलना करायची, मग सुरेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे, हे एक वाक्य आहे। या वाक्यामध्ये
अक्षराची तुलना करायची, आपल्याला सांगायचं की त्याचं अक्षर खूप छान आहे. मग खूप छान आहे याच्यासाठी एक शब्द वापरला मोती. मग त्याचा अक्षर कशासारखं आहे? मोत्यासारखं आहे. तुलना होत आहे इथे फक्त अक्षराची. तुलना कशाची होत आहे? अक्षराची. म्हणून अक्षर काय झालं? उपमेय. आणि अक्षराची तुलना कोणासोबत करत आहेत? बघा, ज्याची तुलना करायची, ज्याची तुलना करायची आहे ते म्हणजे उपमेय. ज्याची तुलना करायची ते म्हणजे उपमेय. आणि ज्याच्याशी तुलना करायची ते म्हणजे उपमान असते. या दोन्ही मध्ये कन्फ्युज होते, इथला फरक लक्षात घ्यायचा असतो. ज्याची तुलना करायची ते उपमेय आणि ज्याच्याशी तुलना करायची ते म्हणजे उपमान असते. आलं लक्षामध्ये एवढं? ज्याची तुलना करायची आहे किंवा ज्याचे वर्णन करायचे असते ते असते उपमेय. आणि ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते ते आहे मोती. म्हणजे अक्षराला कशाची उपमा दिली आहे? अक्षराला उपमा दिली कशाची? मोत्याची. म्हणून मोती काय झालं? उपमान. अक्षराला तुलना कशाची? मोत्याची. म्हणून मोती झालं उपमान. कोणाला दिलं? उपमा कोणाला दिली? अक्षराला दिली. म्हणून अक्षर काय झालं? उपमेय. आलं लक्षामध्ये? हे उपमेय आणि उपमान मधला फरक आहे. ज्या व्यक्तीची तुलना करायची असते ते असते उपमेय आणि ज्याच्याशी तुलना करायची राहते ते असते उपमान. साधारण धर्म म्हणजे काय? वाक्यामध्ये उपमेय, उपमा, साधारण धर्म, साम्यवाचक शब्द हे घटक येत असतात. मग साधारण धर्म म्हणजे काय? साधारण धर्म म्हणजे दोन वस्तूत असणारा सारखेपणा किंवा समान गुणधर्म. मग अक्षर आणि मोती याची काय झाली? तुलना. अक्षराची तुलना होत आहे मोत्याशी. मग याच्यामध्ये काहीतरी सारखेपणा आहे ना, तेव्हा याची तुलना एकमेकाशी होत आहे. जर त्यांच्यामध्ये काही सारखेपणा नसेल तर त्यांची तुलना आपण करू शकतो का? नाही करू शकणार. मग अक्षराची आणि मोत्याची तुलना तर होत आहे, पण का होत आहे? त्याच्यामध्ये काहीतरी सारखेपणा असेल तेव्हाच ना. मग अक्षर सुद्धा सुंदर आहे आणि मोती सुद्धा कसा असतो? सुंदरच असतो. अक्षर आणि मोती दोन्ही सुंदर असतात. हे दाखवण्यासाठी एक शब्द वापरलेला आहे त्यांनी, सुंदर. मग सुंदर हा शब्द आहे साधारण धर्म. म्हणजे मोती आणि अक्षर आणि मोती याच्यामध्ये काहीतरी सारखेपणा आहे. मग याची तुलना विनाकारण होत आहे का? नाही. काहीतरी सारखेपणा असल्यामुळे होत आहे. मग आता सारखेपणा असणारा शब्द म्हणजे साधारण धर्म. इथं सारखे शब्द दिसत आहे. मग इथे कन्फ्युज होसाल तुम्ही की सारखे. मग सारखे म्हटल्यावर हा जरा साधारण धर्म नाही आहे. सारखे या शब्दानं दोघांची तुलना होत आहे का? नाही. अक्षर आणि मोती या दोघांची तुलना होत आहे एकमेकाशी. याच्यामधलं कारण असं आहे की अक्षरही खूप सुंदर आहे आणि मोती सुद्धा खूप सुंदर आहे. दोन्ही सुंदर आहेत म्हणून या दोघांची तुलना होत आहे. अक्षराची आणि मोत्याची एकमेकाशी तुलना होत असण्याचं कारण म्हणजे ते दोन्ही कसे आहेत? सुंदर आहे. या दोघांमध्ये काहीतरी साम्य आहे, यामध्ये दोघांमध्ये काहीतरी सारखेपणा आहे. ते दाखवण्याचं काम कोणता शब्द करत आहे? या वाक्यातील सुंदर हे शब्द करत आहे. म्हणून सुंदर काय झाला? साधारण धर्म. आले लक्षामध्ये? उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते, उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची ते, आणि सुंदर साधारण धर्म म्हणजे काय? दोन्ही मध्ये काहीतरी साम्यपणा आहे तेव्हा ते एकमेकाशी तुलना होत आहे. मग ते काय साम्यपणा आहे? तर ते आहे सुंदर. कशा आहे? ते दोन्ही सुंदर आहेत म्हणून सुंदर हा शब्द झाला साधारण धर्म. साम्यवाचक शब्द. साम्यवाचक शब्द म्हणजे काय? साम्यवाचक शब्द सारखेपणा दाखविण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे साम्यवाचक शब्द होय. मग जसं की आपण पाहिलं, मोती, अक्षर आणि मोती हे दोन्ही सारखे आहेत, याच्यामध्ये काहीतरी साम्य आहे. हे कुठल्या शब्दामुळे कळत आहे आपल्याला? सुंदर या शब्दामुळे कळत आहे ना. अक्षरही सुंदर आहे आणि मोतीही सुंदर आहे. म्हणून आपण काय म्हणतो की अक्षर हे मोत्यासारखं सुंदर आहे. आपल्याला या सुंदर या शब्दावरून समजत आहे. म्हणजे या दोन्ही मध्ये साम्य असलेला किंवा सारखेपणा कशामुळे कळते? सुंदर या शब्दामुळे. त्याच्यामुळे साधारण धर्म झाला. तसंच मग सारखेपणा दाखविण्यासाठी वापरला जाणारा शब्द अक्षर आणि मोती दोघही सारखेच आहेत. अक्षर आणि मोती याची तुलना होते सुंदर या शब्दामुळं.
अक्षर हे मोत्यासारखं आहे, कारण अक्षरही सुंदर आहे आणि मोतीही सुंदर आहेत, म्हणून हा शब्द झाला. या दोघांमध्ये काहीतरी तुलना होत आहे. का होत आहे? तर कारण ते दोन्ही सुंदर असल्यामुळे दोघांची एकमेकाशी तुलना होत आहे, म्हणून सुंदर हे साधारण धर्म झाला. तर त्याच्यामध्ये काहीतरी सारखेपणा आहे हे दाखवण्यासाठी वापरलेला शब्द सारखे हा शब्द साम्यवाचक शब्द आहे. म्हणजे सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे साम्यवाचक शब्द असतो. वाक्यामध्ये उपमेय, उपमान, साधारण धर्म आणि साम्यवाचक शब्द असे 4 शब्द असतात. हे चारही शब्द आपल्याला समजून घ्यावे लागतात, तेव्हा समोर बाकी जे काही अर्थालंकाराचे उदाहरण आहेत ते समजून घेता येतात, त्याच्यामध्ये फरक कळते. मग लक्षात द्यायला तुम्हाला आपण उदाहरण बघितलं की सुरेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. याच्यामध्ये सांगायचं असं की सुरेशचे अक्षर सुंदर आहे, पण ते प्रभावीपणे सांगायचं त्याचं अक्षर फार सुंदर आहे. मग कसं सुंदर आहे? त्याच्यासाठी आपण त्याला मोत्याचं उदाहरण दिलेलं आहे की मोत्यासारखं सुंदर आहे. म्हणून तुलना होत आहे, अक्षराची तुलना होत आहे, म्हणून अक्षर हे उपमेय आहे आणि मोत्यासोबत तुलना होत आहे. ज्याच्याशी तुलना करायची, कोणासोबत तुलना करायची? मोत्यासोबत. तुलना कोणाची? अक्षराची होत आहे, पण होत कोणासोबत आहे? मोत्यासोबत. मोती हे झालं उपमान, आणि अक्षर आणि मोती याची तुलना होत आहे. याच्यामध्ये काहीतरी सारखेपणा असेल, काहीतरी आहे, तेव्हा एकमेकाशी तुलना होत आहे. मग तो शब्द कोणता? सुंदर आहे, कारण अक्षरही सुंदर आहे आणि मोती सुद्धा सुंदर आहे, म्हणून सुंदर हा शब्द झाला साधारण धर्म. आणि सारखे, अक्षर आणि मोती म्हणजे अक्षर हे मोत्यासारखे आहे, मोत्यासारखे सुंदर आहे, याच्यात काहीतरी साम्यवाचक शब्द दाखवत आहे, हा झाला साम्यवाचक शब्द. तुम्हाला लक्षामध्ये आले असेल आता उपमेय आणि उपमान मधला फरक. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण याचे अर्थ अलंकाराचे प्रकार बघणार आहोत. उपमा म्हणजे काय? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.